नाली शेंड तुम्ही मागं हा याचं अंतर आलं पाहिजे 4.5. हा जो गादी आहे ही 2 फूट 2.5 फूट 3 फूट 3.5 फूट अशी तुम्ही ठेवू शकता. नाली तुम्ही याच्यापेक्षा लहानही करू शकता, एवढी ठेवू शकता. हा झाला तुमचा बेडचा विषय. उंचीचा विषय आहे तो उंची पहा, फक्त पाणी निघून गेलं पाहिजे, उंचीले महत्त्व नाही. आपल्याला जे मोठे करायचे आहे ते बसले तर मग डबल करायचं असं काहीच नाही. फक्त आणि त्यातल्या त्यात आपण दिशा कोणती सांगितलेली आहे? दिशेले महत्त्व नाही. बघा आता आपण जवळ वेगळे वेगळे बेड तुम्हाला पाहायला भेटते. मी दिशेले महत्त्व नाही, फक्त आपलं पाणी पावसाळ्यातलं निघून गेलं पाहिजे. मग एक गोष्ट सांगितली होती का कोणही वाहत जाणार नाही बोललो होतो. आता सांगा ही जागा आली सगळी आपली कडक चालू, याच्यावरची तर काही माती वाहत जाणार नाही. हे आपल्या वावराची माती वाहत जाईल का? सुपीक माती कुठे राहिली? याच्यावरच राहील. आता विषय राहिला 2 तास आणि 3 तास. तर आता तुम्ही खाली जागेवर आले, 2 तासाचा जो घेर आहे तेवढाच येते आणि 3 तासाचा घेर तेवढाच येते. पण 3 तासात 1 तास बियाणं गहू गेलं. हे कुठून गेलं? आपल्या खिशातून ते गेलं नाही. घेर म्हणजे का उत्पादन का? घेर म्हणजे ग्रोथ आणि त्याले ब्रँचेस. आपल्याला उंचीले महत्त्व नाही, ब्रँचेसले महत्त्व आहे. आता ह्या बेडचं लक्षात आलं. तर मग तुम्हाला म्हणलं का मातीची कणरचना म्हणलं होतं ना, अशी माती तुमच्या हातात फुटते का? अजून आणि बारीक मध्ये पाहत असं नाही बापा का दिसते. हे जुन्या पराठीचे अवशेष. तुमची माती ट्रॅक्टर जरी फिरवला तरी तुमची अशी हे होई मातीची कणरचना. अजून खोलात जा तर अजून तुम्ही त्याचा सुगंध घेऊ शकता. आणि मातीत कापायची ना आपल्याला हे अशी काढी. आता हेच कुजलं का आता बेड मारायची जरूर. आता काहीच नाही, पाणी निघलं. आता पुढचे डायरेक्ट उभं. याच्यावर काय होतं? पहिले तुम्ही पराठी होती का? गेल्या वर्षी आपले पूर्ण बेड 5 वर्षाचे आहे. आता ह्या जून पासून आपलं 6वं वर्ष चालू. या बेडला सगळ्याच 28 एकर. तिला रिपेअर नाही केलं का? एकदा रिपेअर किती वर्षाने करतो? रिपेअर तुम्ही ठरवायचं का? तुमचं जर पिकातलं वावरात पाणी निघून जात आहे तर तिथं खर्च करायचा नाही. आता माझ्या घरी ट्रॅक्टर आहे, सगळे साहित्य पण तरी मला एवढं वाटत नाही का आपलं डिझेल याच्यात गेलं पाहिजे. खर्च वाचत आहे ना? खर्चही वाचायचा ना. आता हेच तुमचं पीक निघलं तर डायरेक्ट शोभाले याचं लोकांचं टोपलं झालं. आपलं साहेब समोर समोर पीक घरही जास्त आहे तर मग काहीच होत नाही. तिथं गेलं का त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटत जाईल. म्हणून प्लेट वेगळी वेगळी ठेवली ना. असं वाटलं काय? तुम्ही हराय पाहिला ज्यावेळेस त्याला टोबलं तव पाहिजे होते. तुम्ही होते ना एवढ्या त्यांना टोकतो मी. तुम्ही जेव्हा सोयाबीन काढता तेव्हा तुमचं वावर कसं राहते? पूर्ण कचरा राहते. तुम्ही सोयाबीन सहन करता हे जर तण एवढ्या वाढून राहते ना, मग तुम्ही त्याच्यावर कापून टाकता आणि मग तुम्ही पंजी मारता. काहीच होत नाही. आता आम्ही तिळी पेरला तर खूप अटकलं. तुमचं कसं होतं? आपल्या बेडवर मर्यादित कचरा होता. जरी हा एवढा वाढला पण त्याच्यावर भानगडीत नाही पडत. उभ्या तणनाशक मारून द्यायचं, त्याच्यावर दुराय सडत, त्याच्यावर लक्षात नाही. आहे पुढे उभे जुने याच वावरात त्यात लाटून दिसत तिकडे कोणतं ठेवलेलं दिसत असं का पडलं ते उभं मदत दिसते बघ वाढलं ते. म्हणजे कचऱ्याला भ्यायची गरज नाही. फक्त हे कधी तुमचा अनुभव नाही 2 वर्षाचे तुमचा स्वतःचा दांडगा अनुभव असला पाहिजे ना. मी उड्डण काही सांगेन पण तुम्हाला ते करता आलं नाही तर मग उरपाटे फसले नाही पाहिजे ना. ते त्याच्यासाठी माझ्यासाठी खूप कचरा महत्त्वाचा आहे. पण तुम्ही 2-3 वर्ष कचरा मारून करायचं. आता तुम्हाला मला पुढच्या वर्षी नाटोकाच आहे सोयाबीनमध्ये. मी डायरेक्ट कचऱ्यात घालतो पण तुम्ही पहिले त्याच्यात तणनाशक मारायचं, त्याला वाळवून द्यायचं आणि त्याच्यात टोकून यंत्र घालायचं. पण वेळ जात नाही. दुसरी गोष्ट आता आपण ही ज्वारी याचं उदाहरण घेतलं. हे ज्वारी जर 10 जूनपर्यंत निघली नाही आणि तुमचं पारंपरिक आहे तुम्ही काय करा? कापान कवा बाहेर कवा काढा, नागरान केव्हा तेव्हा जर पाणी आला तर मग तुमचा ट्रॅक्टर चालन कसं? आपलं तसं नाही. अगोदर दिवशी कापायचं दुसऱ्या दिवशी टोकायचं. वेळ जात नाही. एकही मिनिट तुमचा वेळ जात नाही. हा सगळ्यात झाला महत्वाचा. आता इथं एखादी प्रश्न आहे का ना? आता पुढचे गव्हाकडे पराठी होती दाखवली ना तुम्हाला. आता सोयाबीन झालं. सोयाबीन नाही नाही सोयाबीन चना होता ना. सोयाबीन नंतर चना घेतला.
बेडचा असा जो आहे लेवल किती फुटाचा असला असं डिस्टन्स काही 2, 2.5, 3, 3.5 असं चालू शकतो तुम्ही. नाही नाही आणि ही नाली कमी झाली चालेल का? हाईट याच्या थोडी एकदम इंच जेव्हा नवीन मातीची करतो आपण तेव्हा ती माती राहते उतरली. तेव्हा किती हाईट पाहिजे? ह्या बेडची हाईट केव्हा घ्यायची? याच्यापेक्षा एवढी जास्त बस त्या अंदाजात. आणि हा डिस्टन्स कमी असला चालेल का? कोणता हा वाला जो नालीचा आहे. हा कमी चालते पाणी चाललं आणि महत्वाचं याच्यावरचं कोणतंच उकरून फेकायचं नाही. याच्यावर कोणतीच उखर वाखर करायची नाही. आता माझं तर एवढं नुकसान आहे का माझ्यावर तुम्हाला पर्यटक असून सुद्धा दिसत नाही एवढे लोक उकरून फेकतात. खरंच होय का? मेंटेन करा तुम्ही मेंटेन करा की काही करा काय वर करा आता काहीच नाही आता डायरेक्ट उठणार डायरेक्ट हा. होणार असं त्याच्यावर बिलकुल बिलकुल याच्यापेक्षा खराब याच्यावर आहे मग आता पराठी राहिले ना? समोर याच्यापेक्षा खराब आहे. त्याच्यात राहत परत जी बेड आमची अशी आहेत तिरकुंदी काही काही काहीचा भाग आहे ना नाली बघा कसं होते माहिती आहे का? खूप जोखील जमीन आहे तुमचे पचपच कसं होते तुम्ही हे नालीचे पाणी घेत थांबवता तुमचे ते आडवे तिडवे बेड असं मी येतो पण तुमच्या औरात बेड चिबड जमिनीत होते काय? बिलकुल चिबड जमीन जाऊ आपल्याकडे प्रत्येक प्रकारचं उत्तर आहे तुमचं. तुमची जे जमीन आहे आणि फक्त ज्या जिथे सतत पाणी वाहत आहे आणि तिथचे बेड समजा बसते पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी त्या याच्यात समजा कसं पोझिशन राहायची का पीक राहायची आपली पीक वाचत राहायची आणि तणनाशक पण मारायचं. अशा पोझिशन मध्ये कसं करायचं? अशा पोझिशन मध्ये तणनाशक डायरेक्ट पिकात मारतात. आम्ही शेण्यामध्ये काय मारली ग्लायफोसेट ग्लायफोसेट चण्यात आणि सोयाबीन मध्ये आम्ही ग्लायफोसेट मारतो. महागडं तणनाशक आणायला नाही. नंतर मारलं का? फुलावर यायच्या टायमाले काय करायला पाहिजे आता बघा बेड दाखवा तुम्ही बेड दाखवा बेड नाली ना बेड 2 झाडाचा हे 2 झाडे लावलेले आपण इथं याच्यामध्ये तो जो नोझल मगा सांगितला बॅक नोझल तो जमिनीच्या या लेवलवर 0 वर चालला. चालला माणूस फक्त एकच तास घेऊन चालला हळूवारपणे याच्यातला कचरा खतम. तो माणूस रिटर्न येत आणि इथून येऊन राहिला हळूवारपणे नाली घेऊन काही टेन्शन नाही उडतच नाही आणि तुमच्या पिकावर जाते नाही. आपल्याला धाक वाटत का उडलं तर झाड येतात जाऊ दे. आणि शिकायचं कसं आता मी पहिला होता म्हणून शिकलो मार मेलं तर ठीक नाही तर आपला रिझल्ट तर ठरलेला त्यामुळे याच्यात भ्याची गरज नाही. ग्लायफोसेट तुमच्या पिकाला अजिबात अपाय करत नाही फक्त ते मारण्याची कोणतंही असो. आणि त्या दिवशी तुम्हाला वाटली शंका त्या दिवशी तुम्ही शेतात यायचं त्याच्यामध्ये पण वापर केला का? ते ना ते मारलं हे 1000 रुपये हे 60 एकर वाली शेती LIT वापर बी झाला याच्यात. नालीत पीक नाही घ्यायचं नाली येतो तुम्ही अजून एक महत्वाचं तुम्ही जेव्हा चालता तुमच्या वावरात पावसाळ्यात तर जोडे तुम्हाला वावराच्या बाहेर काढायला लागतो तुमच्या वावरात तुम्ही काढत नाही का माती देते. याच्यामध्ये तुम्ही आपलं यंत्रणेत पण चालते ना आम्ही चप्पल जोडे काढत नाही. ही नाली आपण कशासाठी ठेवली आपल्याला पाणी तीन जाण्या येण्यासाठी माणसं फवारा कुणाल इथून वल्यापणी तुडवण कोणाले याले मग याच्यातून पाणी निघेल का हे जागा निब्बर येऊन जाते. मी तुम्हाला चप्पल जोडे पाणी फक्त बाहेर काढणे शेताचे आणि याच्यावर आपल्या पिकर त्याच्यामुळे लागत नाही तिची वाढ सकस्त राहते. अति पाणी झाला तर पाणी निघून जाते पाणी कमी झाला तर ओलावा टिकून ठेवते म्हणून आपल्याला बेड आवश्यक आहे.